उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर उभं केलं आव्हान, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचं भाकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वच पक्षाचा डोळा म्हणता येईल आहे. सर्वांना ही महानगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात कसं येईल यासाठी ते प्रयत्न करतात, हे गैरही नाही. त्यामुळे भाजपने केलेला प्रयत्न हा काही वेगळा प्रयत्न आहे असं म्हणता येणार नाही. परंतु ही महानगरपालिका शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी महायुती म्हणून लढणार आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करतील. त्यामध्ये युतीचं काय ठरेल हे तिन्ही नेते सांगतील. म्हणून त्याच्यावर कोणी किती काही जरी बोललं तर ह्या तिन्ही नेत्यांनी जोपर्यंत अधिकृत त्यांची भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत त्या बाकी स्टेटमेंटला महत्व प्राप्त होत नाही. पण तुमच्या शिवसेनेकडून 227 पैकी 100 जागांवर दावा केला जातोय अशी माहिती समोर येते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य यांनी तयारी केली असं. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा अशी कोणतीही मागणी केलेली नाही. असा कोणताही युतीची बैठकही झालेली नाही. ज्या वेळेला ही बैठक होईल त्यावेळेला शिंदे साहेब ज्या कुणाला त्या बैठकीसाठी निमंत्रित करतील ते लोक त्या युतीची बोलणी करतील. त्यानंतर खऱ्या अर्थानं आकडा कळणार आहे. आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. ग्रामीण भागात आजही न कळवता अल्पवयीन मुलींचं लग्न होत असल्यानं त्या लग्नाची माहिती कळवल्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास दररोज एक अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात येत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींचं लग्न केलं, त्यानंतर एका वर्षभरामध्ये 453 मुली ह्या आई बनलेल्या आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे आणि यानंतर बऱ्याचदा त्याचे प्रमाण सुद्धा वाढतात किंवा काही संसारामध्ये तुटी येणार आणि रोज एक अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देते संभाजीनगर. अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे. ग्रामीण भागामध्ये आजही न कळवता जे काही लग्न होत असतात ते लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं की ती मुलगी अल्पवयीन होती म्हणून. परंतु तो पण वेळ गेलेली असते. मुलगी गरोदर राहणे, मुलाला जन्म देणे हा प्रकार जेव्हा ते हॉस्पिटलला जाते त्या टायमाला आपल्याला लक्षात येतो. परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. एवढं सत्य जरी असलं तरी त्या मुलीच्या आयुष्याचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल, तिथलचा तलाठी असेल, सरपंच असेल, या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असा वचक जर बसवला
तर ते सुद्धा डोळ्यात तेल घालून असे प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील. म्हणून असे जे काही प्रकार घडतात याला कुणाचाही पाठिंबा तर नसतोच, परंतु भविष्यात घडू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी पुरवठा तसंच नागरिक क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांशी संवाद साधला आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेनं सोडवा असे निर्देश यंत्रणेला दिलेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाल्याचा आनंद अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केलाय. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतलाय. नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून अप्पर आयुक्त विजयसिंग देशमुख, अप्पर आयुक्त खुशाल सिंग परदेशी, सह आयुक्त देविदास टेकाळे, सहाय्यक आयुक्त संजय केदार उपस्थित होते. नगर विकास विभागाच्या योजना, अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचं धोरण तसंच प्रभागातील अडचणीबाबत नागरिकांनी संवाद साधलाय. नगरपालिका क्षेत्रातील अनेक लाभार्थी नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पीएम स्वनिधी अंतर्गत पहिलं कर्ज मिळालं मात्र दुसऱ्या हप्त्याचं कर्ज मिळालं नाही, तसंच 50,000 नंतर कर्जाची मर्यादा वाढवावी अशी मागणी बहुतांश लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबतचा परिपूर्ण मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत विभागीय आयुक्त गावडे यांनी निर्देश दिलेत. मराठवाड्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग नोंदवल्याबद्दल विभागीय आयुक्त गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले. तसंच ज्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांशी आज संवाद होऊ शकला नाही त्यांच्याशी येत्या 15 दिवसात संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी विभागातील 8ही जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी संवादात सहभाग घेतला. यावेळी जिल्हानिहाय नगरपालिकांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आलाय. चोरी, घरफोडी, लूटमारी असे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी सिकंदर खान आणि त्याच्या सहकार्याला जवाहर नगर भागात पोलीस अंमलदारांनी अटक केल्याची कारवाई केली आहे. शहरातील जालना रोड व मोंढा परिसरात असलेल्या मेट्रो वाईन शॉपवर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात जवाहर नगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सिकंदर खान, नजीर खान वय 46 वर्ष, धंदा मजुरी, राहणार शहानूरवाडी आणि त्याचा साथीदार मनसूर वेग वय 26 वर्ष, राहणार शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगर असे दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. दोन्ही आरोपींवर यापूर्वी चोरी, घरफोडी सारखे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ऍडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ऍडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही,
आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर आव्हान उभं केलं असून या मंकी कॅप टोळीचा माग काढण्यासाठी पोलीस देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र मंकी कॅप गँग अद्याप गजाआड झाली नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मागील काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं हौदोस माजवला आहे. त्यामुळे शहर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वाळूज MIDC भागात दरोड्याची मालिका सुरू असताना पोलिसांनी रात्र गस्त वाढवल्यानंतर
दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री आलोकनगर भागातील पवार वस्ती भागाला लक्ष्य केलंय. निलेश बागुल यांच्या घरी दरोडा टाकला तर बाहेरगावी गेलेल्या एका नागरिकाचं घर पूर्णपणे फोडलंय. या मंकी कॅप टोळीनं इतर घरात डोकावत अंदाज घ्यायचा प्रयत्न केला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. पवार वस्ती भागात प्लॉटला क्रमांक दिलेले आहेत. यामध्ये प्लॉट क्रमांक 8 मध्ये सोमनाथ आरते यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिराच्या बाजूनं आरते यांच्या बंगल्याच्या बाजूनं चोरटे मैदानात आले. त्यांच्या हातात बॅटऱ्या होत्या. त्यांनी सुरुवातीला आरते यांच्या कंपाऊंड बाहेरून बॅटरी चमकावत आतमध्ये डोकावून पाहिलं. यावेळी आरते यांच्या आईनं लाईट लावल्यानं दरोडेखोरांनी यानंतर बाजूच्या सहानी यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. कंपाऊंड मध्ये जास्त दुचाकी असल्यानं तसंच सुरक्षा दरवाजा बंद असल्यानं त्यांनी पुढे मोर्चा वळवला. या ठिकाणी संदीप मधुकर हाडोळतीकर यांचं घर आहे. हाडोळतीकर यांचा मुलगा मुंबईला असून आई वडील तिथे राहत असतात. मात्र ते देखील सध्या मुंबईला गेलेले आहेत. त्यांच्या घराचं कुलूप तोडून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील साहित्य पूर्णपणे दरोडेखोरांनी अस्ताव्यस्त केलंय. या ठिकाणी देखील काही हाती लागले नसल्यानं त्यांनी समोर असलेल्या निलेश बागुल यांच्या घराकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी दरोडा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पुढील भागात मोर्चा वळवला. काही अंतरावर असलेल्या घरामध्ये देखील त्यांनी डोकावून पाहिलं. मात्र तिथून देखील दरोडेखोर पसार झाले. दरम्यान वाळूज MIDC भागात उद्योजक लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. यानंतर रविवारी रामराई इथं दरोड्याचा प्रकार शेतवस्तीवर घडला. पोलीस प्रशासन या घटनेमुळे हादरून गेलेलं असताना दरोडेखोरांनी सातारा परिसराला लक्ष्य करत या टोळीनं थेट 5 ते 6 घरांनाच लक्ष्य केल्यानं नागरिकात दहशत पसरली असल्याचं दिसून आलंय. मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर आव्हान उभं केलं असून या मंकी कॅप टोळीचा माग काढण्यासाठी पोलीस देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र मंकी कॅप गँग अद्याप गजाआड झाली नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जायकवाडी धरण लगत असलेल्या गोदावरी नदीपात्रात शेतीपंप, पाईप, वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असताना एक हरिण पाण्याच्या शोधात परिसरात मुक्त संचार करत असल्याचं दिसून आलंय. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर असलेलं एक मोठं धरण आहे. या धरणातून पाणी सिंचनासाठी तसंच औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं. धरणामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढतं आणि काही वेळा धरणातून पाणी सोडलं जातं, ज्यामुळे नदीपात्रात पाणी वाढू शकतं. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात धरण साठा जसा जसा खालावत गेला तसं आपले शेतीपंप पाणी उपसा करण्यासाठी मागे मागे हलवली होती. त्या ठिकाणी पाणी पसारा वाढत असल्यानं 2 दिवसांपासून शेतीपंप, पाईप, वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यातच एक हरिण पाण्याच्या शोधात या भागात आली. तिचा व्हिडिओ काढण्याचा मोह शेतकऱ्यांना अडवता आला नाही. तिला कोणीच थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. ही हरिण पाण्याच्या शोधात येऊन या परिसरात मुक्त संचार करीत असताना दिसून आली आहे. तर शेतकरी आपापले मोटर आणि साहित्य दुरुस्ती किंवा इतरत्र हलवण्यात मग्न असताना दिसून आलेत. मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा सध्या चर्चेत येत असून मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा हा राजकीय समस्या निर्माण करणाऱ्यांना नियंत्रित करावं या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सदर विषयावर माहिती दिली आहे. आज हमारी मुलाकात आदरणीय चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब से हुई और बड़ी बेचैनी है लोगों के अंदर कि पुलिस जाकर के खुद पब्लिक के बीच में मस्जिदों में जाकर के माइक उतरवा रही है और एक लंबा फाइन भी मार रही है. मैंने कहा मुख्यमंत्री जी से, सर आप मुझे बताइए कि ये जो है ये कानून जो है सुप्रीम कोर्ट से जो आया है माइक के बारे में कि क्या डिसिबल रहना चाहिए, कितना नहीं देना चाहिए, कब बजना चाहिए, ये सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं पूरे देश के लिए है. लेकिन मैं देख रहा हूँ कि मेरे स्टेट में कुछ ज़्यादा ही हंगामा है, पॉलिटिकल लोग कर रहे हैं. आप से मेरी गुजारिश है कि आपने पहले बहुत सारी मस्जिदों के लिए जब मैंने आपसे बोला आपने मदद भी किया है. मैं कानून तोड़ना नहीं चाहता हूँ. अगर ये कानून है मंदिर, मस्जिद, गिरजाघर और गुरुद्वारा सबके लिए कानून है तो ठीक है. लेकिन सबसे बड़ी बात है कि हमारे ऊपर ज़्यादा तकलीफ़ें आती हैं, हमारी बातें लोग सुनते नहीं हैं, हम कमज़ोर साबित किए जाते हैं हमको. तो इसलिए हम एक बार हम बैठकर इसके बारे में बात करना चाहते हैं. हमने उसके लिए डिसेबल चेक करने की मशीन भी ले लिया है
इस तरह से पुलिस खुद जाकर के नहीं निकालना चाहिए। एक बार हम बैठ के पुलिस डिपार्टमेंट से डिस्कस करते हैं कि भाई इसमें कैसे करना है, क्या करना है, आपसी भाईचारगी से, वरना जबरदस्ती के जाकर के इलाकों में पुलिस जाए और निकाले, वहां पर एक हंगामा होता है, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब होती है। मैं उनका शुक्रिया अदा करता हूं, उन्होंने उसी वक्त हमारे कमिश्नर मिस्टर देवन भारती साहब को फोन किया और उनके पास मैं एक डेलीगेशन लेकर जाऊंगा और खुली उनसे बात करेंगे कि आप यहाँ की कानून भी न टूटने पाए और हमारे पे कोई ज्यादती, कोई ऐसी चीज भी ना होने पाए जिससे लोगों की नाराजगी हो। वो राजी हो गए इस पे। सेकंड चीज जो है, हमने बकरीद आ रहे इसकी बात भी किया कि बकरीद में लोग कायदे से बकरीद कर सकें, कोई हंगामा ना होने पाए। देखिए, जो गैर कानूनी चीज है ठीक है, लेकिन ऐसा है ना कि कुछ दिनों के लिए थोड़ा सा रियायत देना चाहिए। अगर कोई जानवर 7-8 या जितना भी कानून से है, अगर ज्यादा जानवर लाता है तो अगर जानवर की सींग टूट जाएगी, पैर टूट जाएगा, तो जानवर की उस जानवर की कुर्बानी नहीं हो सकती, उसका खुद ही नुकसान होगा। सर, इसमें जो है ना थोड़ा सा रियायत दीजिए और इस पे एक मीटिंग बुलाइए पुलिस डिपार्टमेंट को और उस जितने भी डिपार्टमेंट उसमें लगते हैं सबसे बैठ कर खुली बात हो जाए ताकि हम अपनी कुर्बानी अच्छी तरह कर सकें। वो एग्री हुए इन बातों पर, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। इंशाल्लाह हम इस मसले को हल करने के लिए पूरी कोशिश कर रहे हैं। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन। छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर उभं केलं आव्हान, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।